नमस्कार. देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एकदम पौष्टिक असा ओट्स चिला कसा करायचा ते पाहणार आहोत. करायला अगदी सोपा आहे. 10 ते 15 मिनिटात तुम्ही हा चिला तयार करू शकता आणि खूप पौष्टिक आहे. चवीला सुद्धा खूप मस्त लागतो. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असा हा चिला तयार होतो आणि तुम्ही डाएट करत असाल तर एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे. नक्की करून बघा. रेसिपी पूर्ण बघा. आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. त्याचबरोबर तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्राम वरती असाल तर इंस्टाग्राम वरती मला फॉलो करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. ओट्स चिला करण्यासाठी इथे मी 1 वाटी ओट्स घेतलेले आहे. हे ओट्स प्लेन ओट्स आहेत. हे कोणतेही फ्लेवरचे ओट्स आपल्याला वापरायचे नाहीत. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी दही, 2 चमचे बेसनचे पीठ, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ. आता हे ओट्स आपल्याला मिक्सरवरती बारीक करून घ्यायचे आहेत. तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलंय. यामध्ये घालून आपण याची खूप बारीक पावडर करायची आहे. थोडीशी जाडसर अशी पावडर तयार करून घ्यायची आहे. पावडर तयार करून घेतल्यानंतर एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया. तर रवाळ रवाळ पीठ असं आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडंसं बेसनचं पीठ घालायचं आहे. अगदी 2 चमचे घातले. हे ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल. आणि अर्धी वाटी दही घालायचं आहे. दही घातल्यामुळे अगदी हलका हे ओट्स चिला तयार होतो आणि यामध्ये तुम्हाला हव्या त्या भाज्या घालू शकता. यामध्ये मी कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घातली. चवीनुसार मीठ घालूया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे. जसं अगोदर दही मिक्स करून घ्यायचं आणि नंतर पाणी घालायचं आहे. अगदी छान सरसरीत बॅटर याचा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. थोडं थोडं पाणी घालत याचं मी छान असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचंय आणि एक 10 ते 15 मिनिटे आपल्याला हे बॅटर भिजवून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण याच्यावरती झाकण ठेवूया. जवळजवळ 15 मिनिटे झालेली आहेत. ते बॅटर मी भिजवून घेतलं आणि आता तुम्ही पाहू शकता छान हे भिजलेलं आहे. छान एकजीव झालेला आहे, पण थोडंसं घट्ट झालंय. त्यामध्ये आणखी थोडंसं पाणी घालून अगदी सरसरीत असं बॅटर तयार करून घेऊयात. ओट्स भिजल्यानंतर थोडंसं बॅटर घट्ट होतं, त्यामुळे नंतर तुम्ही पाणी घातलं तरी चालेल. आता हे आपलं ओट्स चिला करण्यासाठी तयार झालेलं आहे. गॅसवरती मी तवा ठेवलाय. याला थोडंसं तेल लावून घेऊयात. अगदी अर्धा चमचा तेलामध्ये हा ओट्स चिला तयार होतो. त्याच्यावरती आता आपण बॅटर घालूया. गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये लहान मोठे करू शकता. तर इथे मी मीडियम साईजची करते आहे. व्यवस्थित बॅटर तव्यावरती घालून घ्यायचंय. गोल असं पसरवून घ्यायचं आहे. तवा जर खूप जास्त गरम झाला तर हे बॅटर उलट परत पळीला चिकटून येतं. त्यासाठी गॅस मीडियम ठेवून हा चिला भाजून घ्यायचा आहे. तर एक 5 मिनिटे झाकण ठेवलं आणि भाजून घेतला. आता वरून थोडंसं तेल घालूया आणि पलटून घेऊया. तर छान दोन्ही बाजूनी खरपूस असा हा चिला भाजून घ्यायचा आहे. तर चविष्ट लागतो किंवा तो थोडासा कच्चा वास लागत नाही. त्यासाठी दोन्ही बाजूने मी भाजून घेते आहे. जेवढा छान खमंग भाजाल तेवढा चवीला खूप मस्त लागतो. तर इथे आपण दोन्ही बाजूनी भाजून घेतलाय. एकदम मस्त रंग आलेला आहे, तुम्ही पाहू शकताय. अगदी छान दिसतोय. तर अशा पद्धतीने आपण बाकीचे चिले सुद्धा करून घेऊयात. तर 1 वाटी बॅटर मध्ये जवळजवळ 4 ते 5 चिले तयार होतात. म्हणजेच दोघांसाठी नाश्ता पुरेसा होतो. पोटभरीचा नाश्ता तयार होतो आणि खूप पौष्टिक असा नाश्ता तयार होतो. अशा पद्धतीने बाकीचे चिले आपण तयार करून घेऊया. मस्त असे पौष्टिक व चविष्ट हे ओट्स चिले तयार झालेले आहेत. हे चिले तुम्ही दह्याबरोबर खाऊ शकता, चटणी बरोबर खाऊ शकता किंवा असेच खाल्ले तरी सुद्धा खूप मस्त लागतात.
अगदी पौष्टिक अशी रेसिपी आहे. तुम्ही डाएट करत असाल तर त्यासाठी सुद्धा एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे. या पद्धतीने नक्की करून पहा. तर आजची आपली ही ओट्स चिलाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. या रेसिपीला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती फॉलो करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. म्हणजे माझ्या जेव्हा जेव्हा नवीन रेसिपी येतील किंवा पारंपरिक रेसिपी येतील त्या तुम्हाला नक्की पाहता येतील. धन्यवाद.